निर्णय क्षमता हं, मुलांची हं. चांगली होणं हा याच्यातला उद्देश आपण ठेवूया. योग्य निर्णय घेत राहणं वेळोवेळी त्यांचे मोठे होत असताना हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. असं जर केलं तर मुलांची निर्णय क्षमता वाढायची असेल तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक हं. म्हणजे त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती हं. ही निर्माण व्हायला नको, कारण भीती ही निर्णयात अडथळा आणणारी गोष्ट आहे. बरोबर. दुसरी, त्यांची तुमच्यावरची डिपेंडन्सी वाढायला नको, म्हणजे लहानपणापासून त्यांचे निर्णय जर तुम्हीच घेत राहिलात हं. तर मोठेपणी त्यांना निर्णय घेणं कठीण जातं, कारण निर्णय घेण्याची सवय नाही राहिलेली, अनुभव नाही राहिलेले, म्हणून त्यांना निर्णय घेऊ देणं महत्त्वाचं आहे. हं. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे समाजाची भीती हं. किंवा लोकांच्या नजरेतलं व्हॅलिडेशन. म्हणजे मला सगळं बरोबर वाटत असताना सुद्धा इतर लोकांच्या नजरेत मी चुकीचा दिसत असेल तर निर्णय घेणं कठीण होतं, ज्याला सोशल सायकोलॉजी असं पण म्हणतात. सो तुम्हाला जर नीट योग्य निर्णय घेणारी मुलं हवी असतील तर त्यांना सोसायटीची भीती वाटू नये. बरोबर. याच्यासाठी लहानपणापासून आपलं जे त्यांच्याशी कम्युनिकेशन आहे, लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील, किंवा याचं मत काय, याच्यातून त्यांच्यावर निर्णय लादणं हे हं. आपण करायला नको आहे. बरोबर. त्याच्याऐवजी निर्णयासाठीची चर्चा हा महत्त्वाचा भाग या पद्धतीने करायला हवं आहे असं मला वाटतं. हे जर झालं तर मुलं मोठेपणी अगदी योग्य निर्णय घेऊ शकतात हं. याची मला खात्री वाटते. येस.